ब्रेकिंग न्यूजवर हा टॅग आय गेस तुम्हाला भावनाने दिलेला वाटतं. तो सिरियल मध्ये मुका बिका दाखवलाय, पण तो इतकं बोलतो आणि इतकं काय काय गप्पा मारत असतो. आणि नेक्स्ट आहे साधा भोळा कोण आहे सेटवर. साधा भोळा तिचं वय विसरून जे काही आमच्यामध्ये येते ना, आणि ती आमच्या बरोबरीने जगते. तुम्ही काय खाणार, तुम्ही काय पिणार, ते मला पाहिजे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत आहेत स्वाती देवल. आपला इंटरव्ह्यू झाला, पण एक गेम आहे मज्जा पोलखोल, तर तो सुरू करूयात. येस नक्कीच, मला आवडेल तुमच्यावर खेळायला. फर्स्ट आहे पीजे मास्टर. कोण जास्त असे पीजे वाले जोक्स मारतो. व्यंकी. तो सिरियल मध्ये मुका बिका दाखवलाय, पण तो इतकं बोलतो आणि इतकं काय काय गप्पा मारत असतो आणि इतकं सगळ्यांवर तो भरभरून बोलतो ना, त्याच्याकडे खूप मजा असतात. खूप मजा, आम्ही खूप हसत असतो त्याच्या प्रत्येक बोलण्यावर. तोच पीजे मास्टर आहे. ओके. नेक्स्ट आहे चिडका बिब्बा. तर चिडका बिब्बा या सेटवर कोण आहे? अजून तरी काय, आत्ताच सिरियल चालू झाली, असं चिडका बिब्बा तर मला कोण दिसलंच नाही. आम्ही सगळे एकत्रच असतो. याचं उत्तर मी थोड्या वेळाने देते. ओके. नेक्स्ट आहे अति उत्साही. कोण उत्साही असतं एक्साइट? मीच असणार, कारण मी आणि आमची भावना नाही, सॉरी, आपली काय नाव आहे, वीणा पण नाही, सिंचना आणि तन्वी. सिंचना आणि मी, आम्ही दोघी जणी अति उत्साही असतो. म्हणजे दोन्ही नाही, सून आणि नणंद. ओके. नेक्स्ट आहे साधा भोळा कोण आहे सेटवर? साधा भोळा आमच्याकडे साधा भोळा कोणीच नाहीये. आमची आजी आहे. आजी आमची खूप छान आहे, साधी भोळी, खरंच साधी भोळी आहे, प्रेमळ आहे. आणि गंमत म्हणजे ना, ती तिचं वय विसरून जे काही आमच्यामध्ये येते ना, आणि ती आमच्या बरोबरीने जगते. तुम्ही काय खाणार, तुम्ही काय पिणार, ते मला पाहिजे, मला आजचं पाहिजे, मला त्याचं पाहिजे. लहान मुलांसारखे तिचे हट्ट असतात, त्यामुळे ती खरंच साधी भोळी, गोड आहे. ओके. नेक्स्ट आहे संस्कारी कोण आहे या सेटवर? संस्कारी आमची अक्षया, म्हणजे भावना. आमची भावना आहे तशी, कारण ती जशी दिसते ना, ती तशीच आहे. तिचा सूर पण तोच आहे, तिची बोलण्याची लेवल पण तशीच आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ती अशी नाजूक आवाजात बोलतीये सिरियलमध्ये, पण तर नाही, तिचा आवाजच तसा आहे मुळात, आणि ती मला अशी संस्कारी वाटते. नेक्स्ट आहे गुळाची ढेप. हा टॅग तुम्ही कोणाला द्या? गुळाची ढेप स्वभावाने किंवा अच्छा, स्वभावाने गोड आमची दिव्या फार गोड आहे मुलगी. म्हणजे ना, तिची गंमत काय माहितीये, ती सुरुवातीला पहिल्या फटक्यात नाही आपल्याला कळत. म्हणजे आमची जान्हवी, ती हळूहळू जशी उलगडत जाते ना, तशी ती फारच गोड असल्याचं जाणवतं, आणि मग तिच्या आपण प्रेमात पडतो. अशी फार गोड मुलगी आहे ती. ओके. नेक्स्ट आहे ब्रेकिंग न्यूजवर हा टॅग आय गेस तुम्हाला भावनाने दिलेला वाटतं. अरे बापरे, हो का? नाही, आमच्याकडे ब्रेकिंग न्यूज असेल ना, तर एकतर आमची म्हणजे कुणाकडे न्यूज असतात असं. न्यूज अशा तर खूप नसतात कोणाकडे, पण हरीश किंवा सिंचनापैकी दोघांपैकी कोणतरी एक. ओके. नेक्स्ट आहे फोटोजेनिक. हा टॅग तुम्ही कोणाला द्या? सिंचना. खूप गोड आहे ती दिसायला, आणि मला तिचे फीचर्स खूप आवडतात, खूप छान आहे. ओके. नेक्स्ट आहे फंबल कुणाचे असतात सीन दरम्यान? आजी थोडेफार, पण खूप नाही. पण असं फंबलवाला आमच्याकडे तरी नाही, कोण नाही. ओके. नेक्स्ट आहे या सेटवर तुमच्या काळजाचा तुकडा कोण आहे? काळजाचा तुकडा म्हणाल तर एक तर सिंचन आहे, नंतर आमची जान्हवी आहे, अक्षया म्हणजे आमची भावना पण फार गोड आहे, आणि मुलांमध्ये म्हणाल तर व्यंगी फार गोड आहे, आणि मुलं फार गोड आहेत. माझ्या 2 मुली माझ्या 2 मुली पण फार गोड आहेत. आणि ती आता आनंदी आहे ना, तिच्याशी मी आत्ताच 2 दिवसात भेटले. ती पण फार लागवी मुलगी आहे. म्हणजे हे सगळ्या मोठ्यांचं झालं की मोठी माणसं खूप छान आहेत, पण माझ्या 2 मुली ज्या आहेत ना, त्या मला पहिल्या दिवशी, म्हणजे मी जेव्हा ऑडिशनला आले ना, तेव्हा त्या मला बघायला आल्या. दुसऱ्या दिवशी माझं जेव्हा लुक चालू होतं तेव्हाही ते आले, आणि आई अशी हाक मारली त्यांनी. तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की मला 2 जुळ्या मुली आहेत.
पण त्या ना आल्या ना की एक तर मला मिठी मारतात, मला आईच म्हणतात सेटवर. त्यामुळे मला स्वराध्य असताना पण 2 मुली एक्स्ट्रा मिळालेल्या आहेत असं मी म्हणेन. त्यामुळे त्या पण फार गोड आहेत. आता नेक्स्ट आहे पकाव. कोणी आहे का सेटवर? पकाव तसं तर कोण नाहीये पकाव. कोण आहे पकाव? आमचा संतोष असेल. पकावगिरी करत असतो कधी कधी, टाइमपास करत असतो. माझा जुळा भाऊ. ओके. नेक्स्ट आहे भुक्कड. फुडी कोण आहे या सेटवर? फुडी ना, फुडी आमचा व्यंकी आहे. आणि कोण आहे फुडी? भावना आहे आणि मी तर आहेच. सिंचना नाहीये. हरीश आहे. हरीश पण फुडी आहे. ओके, हे तिघे फुडी आहेत सेट. येस येस. ओके. आय गेस लास्ट आहे सुगरण. तर सुगरण म्हणाल तर आजी पण छान बनवून आणते. सिंचना छान बनवते. व्यंकी खूप छान बनवतो. आणि माझा डबा या सगळ्यांना आवडतो. त्यामुळे आम्ही सगळे. ओके. थँक्यू सो मच खूप ऑनेस्टली उत्तरं दिल्याबद्दल आणि मज्जा पोलखोला गेम खेळून खूप मजा आली. थँक्यू सो मच. पण जाता जाता पुन्हा एकदा प्रेक्षकांना काय सांगायचं का? प्रेक्षकांना मला एवढंच सांगायचं आहे ही जी आमची टीम आहे ना, सुगरण हे ते या सगळ्यामध्ये मला एवढंच म्हणायचं की हा आमचा जो ग्रुप आहे ना, हा सगळ्या विविध भावनांचा, मिश्रणांचा, प्रेमाचा, असा सगळ्या वेगवेगळ्या स्वभावांचा ग्रुप आमचा एकत्र आलेला आहे. पण आम्ही सगळे इथे असताना जास्तीत जास्त एकत्र असतो. म्हणजे घरापेक्षा पण आम्ही सेटवर असतो. त्यामुळे हे आमचं कुटुंब आहे ना, फार लवकर जवळ आलं आहे. आणि त्यामुळे माझं प्रचंड प्रेम बसलं ह्यातल्या प्रत्येक व्यक्तींवर. तर हे प्रेम आम्ही तुम्हाला समोरून द्यायला आलो आहेत. हे पंचपक्वान्नाचं, वेगवेगळ्या स्वभावाच्या पंचपक्वान्नाचं ताट लक्ष्मी निवास या सिरियलच्या रूपाने आम्ही रोज रात्री 8 वाजता तुमच्या समोर ठेवत आहोत. त्याचा आस्वाद घ्या. त्यातल्या प्रत्येक पदार्थावर प्रेम करा आणि प्रत्येक पदार्थाबद्दल भरभरून कौतुक करा आणि त्याबद्दल लिहा. ओके. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्हा सर्व प्रेक्षकांनाही भरपूर शुभेच्छा. शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या टीमकडून, लक्ष्मी निवासकडून, माझ्या घरातून, माझ्या खऱ्या निवासाकडून आणि माझ्या पिल्लूकडून, सगळ्यांकडनं खूप शुभेच्छा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.